नशीबची आणि कौतुकाची ताप असते. ज्यांनी गेली 30 वर्ष फलटणचा चेहरा बदलला, काळा पाषाण फोडून कृष्ण पाणी शंभू महादेवाच्या पायथ्यापर्यंत आणून पोहोचवलं आणि फलटणचं दुःखासून आनंदासून बदललं. असे फलटण संस्थांचे अधिपती मान्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब महाराज साहेब. अरे तराजूने प्रेम कधी बोलायचं नसतं आणि जिथं महाराज साहेब आहे तिथं जास्त काही बोलायचं नसतं. असं सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब आपल्या सर्वांचे महाराज साहेब. मंडळी, एक अभूतपूर्व असा कार्यक्रम आज घडतोय. संजीवराजेंनी, मी, बाळासाहेबांनी, बजरंग गावड्यांनी त्यांच्या आयुष्यात, सार्वजनिक आयुष्यात कित्येक सत्कार केलेले आहेत, हजार तुरेले हार तुरे घेतलेले आहेत. परंतु गेल्या 25-30 वर्षात एक माझ्या मनात जे काही उणीव राहिलेली होती, हे आपली बरीचशी मुलं खूप शिकायला लागलेली आहेत. इथं चंद्रकांत शिंदे गेले बहुतेक, मला वाटतं त्यांचा पुतण्या लंडनला आहे. सुभाष धुमाळ आदरकी यांचा मुलगा लंडनला आहे. बजरंगराव, तुमच्याच गावातले गावडे एक बर्लिनला आहे. मला माहीत नसलं तर सांगतो, तर नाव आठवत नाही कोणाचा मुलगा. अहो ते दादांच्या त्यांच्या पुतण्याचे बघतो. मला नेहमी आनंद होतो की आपल्या गावातली मुलं, आपल्या तालुक्यातली मुलं कुठेतरी बाहेर गेलेली आहेत, शिकतायत, आयुष्य घडवत आहेत. वाडवडिलांनी, आईने जे काही कष्ट खातेले त्याला कुठेतरी मूर्त स्वरूपात चांगल्या प्रकारचं क्वालिटी लाईफ ज्याला म्हणतात, एक चांगल्या प्रकारचं आयुष्य, सुरक्षित आयुष्य असं जगतात. त्याचा मला आनंद खूप होतो. मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, तिथं नेवस्यांचा मुलगा भेटला, आपले नेवसे आप्पा औषधवाले, त्यांची मुलगी भेटली. खूप मला त्याचा खूप अभिमान असतो. आपले प्रसाद जोशी आहेत, त्यांचे वडील भाऊ, हे मला वाटतं त्या आर्मॅको काय ऑइल कंपनी आहे बघा सौदी अरेबिया, त्याचे चीफ आहे. आणि एवढं सगळं या पिढीला, आमच्या पिढीला हे फार थोडंसं माहिती होतं किंवा थोडीशी संधी होती. या पिढीला जग असं मोठे झालं आहे. त्यांचे पालक कुठं कमी पडत आहेत का काय अशी मला कित्येक वेळा भीती वाटते की पालक, आता तू सांगितलं की तुला इकडं जायचं होतं, तिकडं जायचं होतं, तिकडं जायचं होतं, वडिलांची इच्छा इकडं जायची होती, यांची एक इच्छा होती, आजोबाची तिसरीच होती. माझी स्वतःची इच्छा होती की मी आर्मीत जाऊ. माझ्या वडिलांनी आता हाणून काढलं आणि मी एकुलता एक मुलगा, आणि त्यात परत क्रिकेटमध्ये गुडघ्यात ऑपरेशन झालेलं. मला पुढे मेडिकलमध्ये घेतलं तेव्हा शॉर्ट सर्व्हिस कमिशन असायचं प्रश्न. तेव्हा जी 2-3 युद्ध झाली होती त्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिलेलं. तेव्हा ती मुलं मग 4-5 वर्षांनी सोडायची आणि त्यांना प्रायोरिटी होती, कुठं रिझर्वेशनसाठी आरक्षण असायचे आणि त्यांना नोकऱ्या मिळाल्या. माझे कित्येक मित्र आहेत त्याचा रिटायर, खूप आर्मीत काली पाचवी जी आहे मराठा लाईट इन्फंट्री, त्यात माझे खूप मित्र. त्यांची ट्रॅडिशन असलेली रेजिमेंट आहे, तुला माहिती आहे ती काली, खूप डेकोरेटिव्ह, खूप ब्रिटिशांच्या काळात. आणि या मुलाने आज ऑस्ट्रेलियाचा धक्का दिला. मी मागाशी बोललो की इथं खंत होती. आपल्या तालुक्यात लष्करात जायची परंपराच नाही. आता यांचे गावं बोललेले, यांचे सगळे निम्मे चांगलेच असतात पॅलवंती करायला, जवळची तीच परिस्थिती. खरं बघून हे असतीलच, हे ना असतील पहिलं असतील. बघा अजून आर्मी नाही आपल्याकडं, मिलिटरी ऑप्शन घ्या नावाचं गाव आहे. मला वाटतं कोरेगाव तालुक्यात येतो, सातारच्या जवळ कुठेतरी, सगळे आर्मी. एक परंपरा तयार केली. प्रसाद, तू फार मोठं काम केलेलं आहे. माझ्या मनातलं एक परंपरा म्हणजे पायनियर, एवढं लक्षात घ्या. आणि तुला मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. जास्त बोलून खरंच मला तुला वेळ घ्यायचा नाही आहे, कारण खऱ्या शुभेच्छा तुम्ही तुझ्या आई वडिलांना आणि आजोबांना देणार आहे की या मुलाला तुम्ही मुक्त हस्ते संचार करायची जी परवानगी दिलीच आहे
तुम्ही बोलला, हा बोलला की 1 महिना माझे वडील बोलत नव्हते. माझ्या वडिलांनी तर मला दाबूनच टाकलं होतं बघ. आता तुम्हाला काय सांगू, आई वडिलांचे दुःख. याचा मुलगा उद्या म्हणाला की मला उत्तर ध्रुवावर जाऊन राहायचंय, मग तुला कळलं तुझ्या मुलाचं दुःख काय काळजी आहे. हे आई वडिलांचे दुःख हे आई वडिलांच्या बरोबरच असतात. ठीक आहे, तू आमचं सोड, तुझं अभिनंदन करताना सगळं गाव एकत्र आलं, आमच्यासारख्याने वेळ दिला, बाळासाहेबांनी आठवड्याने वेळ दिला. माझी एक वाईट सवय त्याची, मी कधी पत्रिका वाचत मला माहीत नव्हतं की तुझ्या लेफ्टनंटचा एका सत्कार करायचा. मी नुसतंच पत्रिका दत्तोबा आले, हा येतो, कशासाठी येतो आणि काय येतो ते इथं करतो. माझ्या सवय अजून एक आज फार आश्चर्यजनक, कसं तुम्ही देव मानता की नाही मला माहीत. तर या नाळे कुटुंबाचं मला प्रसादच सांगत होता, हे शंकर महाराजांची भक्ती असलेले हे कुटुंब. मी राम मंदिरात जात नाही, खरंच जात नाही, दत्त मंदिरात जात नाही, निंबाळकर देवस्थानच्या ट्रस्टच्या मंदिरात आपण होऊन दर्शन घेतल्याशिवाय हे सगळं काम आम्ही आपल्या ह्यांच्यावर सोपवलंय. त्याला काय करायचं ते तिकडंच. मी गेलो तर फक्त शंकर महाराजांच्याकडे जातो. आणि आज या घराला हे जे बांधलेले हे साहेब हे दिलेलं असतं, हा जो आमचा आणि या नाळे कुटुंबाचा माझा आणि यांचा जागा आहे, हा दैवी जागा आहे. आणि तोच जागा तुला शेवटपर्यंत नेईल एवढी मी तुला खात्री देतो, शेवटपर्यंत. याच्या डोक्यात समजा जे असं आहे, त्याला पॅराफोर्समध्ये जायचं आहे. सगळ्यात रिस्की जॉब जो आहे पॅराशूट म्हणजे त्यांची रेजिमेंट आहे पॅराशूट, त्याच्यात त्याला जायचं. इतका धाडसी मुलगा. आम्हाला नवल वाटतं की ही मुलं कुठे सगळं शोधून काढतात. कोळकीसारख्या बारक्या गावात राहणारा मुलगा दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत जातोय, तिथनं इकडं जातोय, तिकडं जातोय, हा कोर्स पास बघत, तो काय करतोय, गणित नाही येत म्हणतोय, अमुक नाही येत म्हणतोय. काय जे चाललंय तुमचं काय माहीत नाही रे बाबांनी. पण तुला खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या मनातली इच्छा पूर्ण केलेली. आज तू जो हा पायंडा पाडलेला आहे, हा पायंडा आपल्या तालुक्यात एक नवीन परंपरा तयार करेल. तुम्हाला अजून एक माझ्या सांगून मी माझं भाषण थांबवणार आहे. मला खूप बोलायची तरी इच्छा आहे, कारण मला सगळ्यात आवडतं काम काय असेल तर तरुण मंडळी जर कुठं पुढे गेली तर मुलं कुठेतरी पुढे जात आहेत म्हटल्यानंतर आपण 30 वर्ष जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं फळ आपल्याला कुठेतरी मिळतं. या भावनेने मी या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो. सांगायचं तात्पर्य एकच आहे की इथं माडमध्ये गाव विसरलो, काय तिचं नाव लतिका बाबर. मागच्या ऑलिम्पिकमध्ये एवढ्याशा सेकंदाने तिचं गोल्ड गेलं का काय ते मला ती सांगत होती. तिचा खूप मोठा सत्कार आपण केला होता, जिल्हा बँकेतही केला होता. केवढं मोठं काम, शेतमजुराची मुलगी. पहिली रेस पडली तेव्हा पायात घालायला शूज नाहीत, जे शूज होते सर त्याच्यात तिने वर्तमानपत्र, मला तिने काय काय सांगितलं की वर्तमानपत्र खाली फाटलं होतं, त्याच्यावर वर्तमानपत्र घातलं, पायाला त्रास होतो. ह्या अशा परिस्थितीत ही मुलं पुढे जातात. आणि मग राजकारणात आम्ही जी मंडळी काम करत असतो, यांच्यासाठी आम्हाला काय करायचं हे आमच्या लक्षात कधी येत नाही. हा आमचा राजकीय मुद्दा कधी होत नाही. आणि याचं हे खरं दुर्दैव आहे की पुढची पिढी जर घडवण्यात आपल्याला जर अपयश आलं तर आपण काय त्याचा उपयोग काय झाला. आपण आपल्यापुरतं बघितलं, लांब सभापती पदापर्यंत गेलो, परंतु तरुण पिढीला पुढे आणण्यात जर आपण कुठं कमी पडलो. आणि माझी इच्छा असते, राजकारण सोडून मी आज बोलतोय, राजकारण कोण काय करतंय, कोणाची काय भावना आहे हा माझा विषय आज होऊ शकत नाही. एवढं मोठं काम तू आज या पैठण तालुक्यात केलेलं आहे. खूप तुला शुभेच्छा. आयुष्य तुला शंकर महाराजांचे आयुष्य आशीर्वाद राहतील याची तू काळजी करू नकोस. महाराज सर्व समर्थ आहे. अरे तुला मी जसं सांगितलं, मी तिथेही रेग्युलर जात नाही. अरे साहेब लक्षात घ्या, मी शंकर महाराजाकडं मनात माझ्या येतं की आज शंकर महाराजांच्याकडे मला बोलवल्यासारखं होतं तरच मी जातो. या गोष्टी मी सार्वजनिक कधी बोलत नाही. माझ्या स्वतःच्या घरात नाईक निंबाळकर देवस्थान, नाईक निंबाळकर घराण्याची 7.5 वर्ष प्राणप्रतिष्ठा असलेली देवी आहे. देवीच्या मी कधी बजरंगराव पाया पडत. शंकर महाराजांचं माझ्या गळ्याचं बघितलं लॉकेट कायम असतं. त्यामुळे
माझ्यावर कुठले प्रहारच होऊ शकत नाहीत. खरं कारण असं आहे की माझा जन्म अमावस्याचा असल्यामुळे माझ्यावर जादू टोणा होऊच शकत सगळी भूतं खेतं राक्षस हडळी अजून कोण कोण असतात ते माझ्या जन्माच्या वेळेस माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मला काही होऊच शकत नाही अशी परिस्थिती. तर जास्त मी काय बोलणार नाही. प्रसादजी, तुझ्या आई वडिलांना तुझ्या कुटुंबाला तू काळजी करू नकोस, आमचं लक्ष राहील असं आहे कुटुंब. तू निर्धास्तपणे संजू बाबाचं म्हणणं आहे जनरल, माझं तर म्हणणं आहे एकच फील्ड मार्शल झालेलं आहे, याला फील्ड मार्शल होऊनच परत आणायचं आहे. भारतात एकच काय त्याचं नव्हतं पारसे बाबा नाणेकशा, तर नेटवर्कवर आता हे फिल्म आली आहे बघे कुठ सॅम का काय पर सॅम बाकी अरे बरेचसे म्हणजे मला हे का असं बोलावंसं वाटतं. मी लहान होतो, नाथाच्या दर्शनाला माझे वडील मला नेहमी विंचुर्णीला घेऊन जायचे. तिथे मला एक माणूस भेटला होता. त्याने संजू काय होता मला आठवत नाही, पहिल्या युद्धात विक्टोरिया क्रॉस होता का काय मला माहीत नाही, विंचुर्णीला होता एक माणूस, त्याला विक्टोरिया क्रॉस मिळाला होता बहुतेक. विक्टोरिया नसेल किंवा त्याच्या खाली असेल काय असेल ते असेल, पण गळ्यात घालून मला त्याने मोठ्या अभिमानाने तो म्हातारा दाखवत होता, साधा शिपाई. आणि ही परंपरा होती आपल्या तालुक्यात, दुर्दैवाने ती निघाली नाही. परंतु मिलिटरी करिअर हे देशासाठी झालेलं करिअर आहे. तुला खूप खूप शुभेच्छा, खूप मोठा हो. पण तू एकच काम कर की वर्षातनं 2 वर्षातनं इथं येत. आम्हाला कोणाला नाही भेटला तरी चालेल, अरे अडचणीला आम्हाला हक्काने फोन कर. तरुण मंडळींना भेट, त्यांना दाखव की बाबा हे असं आहे, हे जे आमचं काम आहे संजय राजांचं आमचं बजरंगरावचं, ते पुढची पिढी आम्हाला घडवायची. अरे या पिढीत जर ज्यांनी काही घडवलेलं आहे, ज्यांनी काही नवीन सुरुवात केलेली आहे, ज्यांनी नवीन एक पायवाट आपल्याला तरुण पिढीला दाखवली आहे, असा हा प्रसाद नाळे. आज आमची अभिमानाने आमच्यातला एक मुलगा, आमचाच मुलगा हा लेफ्टनंट होतोय. आणि पुढे काय काय होईल हे त्याची कर्तृत्व आहे. पण त्याचं एकंदरीत बॉडी लँग्वेज बघितली, तिथं आत्मविश्वास बघितला की आम्हाला ते नक्की होईल की हा पुढे जाणार. आणि खूप दीर्घ आयुष्य तुला लाभो. धोका घेताना आपल्या पलटणच्या मातृभूमीची आठवण ठेव, शंकर महाराजांची आठवण ठेव. आणि शेवटी आर्मीचा जॉब रिस्क ओरिएंटेड आहेच, वादच नाही येत आहे. आता बोलणार नव्हतं पण एक आठवण आली. एक लिंबोडी नावाचं खंडाळ्यात गाव, तिथं मी आमदार होतो त्यांचा, त्यामुळे मी फिरत होतो. नुकतं लग्न झालेलं एक मुलगा लग्नाची पूजा झाल्यानंतर 16व्या दिवशी गेला. मुलगी 16 वर्षाची, आता धनगर समाजातला होता, तुम्हाला माहिती आहे लग्न लवकर कर. सगळं झालं, भाषणं झाली, आम्हाला झाली. म्हटलं हा तर गेला, दुर्दैवाने का व्हायला गेला. त्या मुलीच्या आयुष्याचं काय म्हणणं, 16 वर्षाची मुलगी सर. धनगर समाज तसं खूप ऑर्थोडॉक्स, म्हणजे त्यावेळेस मी बोलणं धाडसाचं होतं, पण मी बोललो तुमचा मुलगा गेला, सून सोडून गेला, बायको सोडून गेला, बायकोचं काय होणार, बायकोचंही लग्न लावून द्या. आणि तुमचा विश्वास तेव्हा बजरंगराव ते लोकांनी लावून दिलं त्या मुलीचं लग्न. सासरच्या लोकांनी ती मुलगी आज सुखात नाही. पण अशा भानगडी बघितल्या, माणमध्ये बघितलं, कोरेगावमध्ये बघितलं. आज कुठं ना कुठं तरी काहीतरी चालूच असतं. काश्मीरात तुमच्यावर हल्ले होत असतात, हे हल्ले ते हल्ले ते हल्ले, मणिपूरमध्ये काय काय चाललेलं आहे. खूप 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 शुभेच्छा. खूप 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 श्रीरामाच्या पासून जेवढे देव म्हसोबा खटोबा काय जे असतील त्याचे सगळे आशीर्वाद तुझ्या मागं. काय तुझं येता असू दे, येता मोठा हो, बोलवल्याबद्दल आभार. तुम्ही जे गाताय ना, मगाचपासून मी म्हणते हे कोण आहे. मधनच निवेदक गाणारा पहिलाच निवेदक बोल बघितला होता कधी निवेदक गातोय कधी. मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्हीच जास्त बोललाय.
तेव्हा तुम्हालाही शुभेच्छा. आमच्याही कार्यक्रमाला येत जा. खूप गाणं माझ्यावरच लिहा, अजून कोणावर लिहू नका, कारण इलेक्शनचा टाइम आहे आणि गेल्यानंतर दुसरं कोणावर येईल. तेव्हा तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा. जास्त काही बोलत नाही. चांगला आणि लक्षात ठेवण्यासारखा असा कार्यक्रम झालेला आहे. खूप खूप शुभेच्छा कोळकीकरांना, नाळे कुटुंबियांना, आपल्या सगळ्यांना, उपस्थित सगळ्या मान्यवरांना. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आभार. धन्यवाद महाराज साहेब.